गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. पडो देह माझा तुझे गुण गाता देवा. पडो देह माझा तुझे गुण गाता. तुझ्या पायाला विसावला माझा. संपले जीवन संपली ही गाथा. तुझ्या पायाला उधळला डाव माझा मीच हाती. धावलो उगाच
जळापाठी धावलो उगाच मृगजळापाठी उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथ देवा उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथ तुझ्या पायथ्याला विसावला माझा संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माझा चुकलो माकलो नको राग देवा लेकरू अजान तुझ हात द्यावा लेकरू अजान तुझ हात द्यावा पडो देह माझा तुझे गुण गाता देवा पडो देह माझा तुझे गुण गाता तुझ्या पायाला विसावला माझा संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायाला विसावला माझा तुझ्या पायाला विसावला माझा नको जीन झालं मिटू दे हे पान नको जीन झालं मिटू दे हे पान तुझ तूच देवा घेऊनी दान तुझ तूच देवा घेऊनी दान चित्त लागले रे पैन तिरी आता देवा ही ओळ आहे ना इतकी अंतःकरणातून चित्त लागले रे पडो देह माझा काय देवा विठ्ठला एक एक शब्द आहे उधळला डाव माझा मीच हाती आपल्या हाताने आपल्या डाव उधळत असतो धावलो उगाच मृग जळापाठी आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे ह्यासाठी आपण धावत असतो उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा सगळ्यांनी जरी टाकून दिलं तरी भगवंता तुझ्या दारातून मी रिकामा जाणार नाही सगळ्यांनी जरी टाकून दिलं तरी भगवंता मी तुझ्या दारात उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथ तू दुसऱ्यांनी कितीतरी म्हणजे उपेक्षा केली तरी तुझ्या दारातून मला कोणी काढणार नाही तुझ्या पायथ्याला विसावला चुकलो माकलो नको राग देवा चुकलो माकलो नको राग देवा हे विठ्ठला केशवा माधवा सर काय करूया त्याला बसलो चुकलो माकलो नको राग देवा विठ्ठला जर माझं काही चुकलं असेल माझ्याकडून काही वागणुकीत चुकलं असेल बोलण्यातून चुकलं असेल काही कृतीतून चुकलं असेल चुकलो राग माकलो नको राग देवा देवा तू माझा राग मानू नकोस कारण मी तुझ्यापेक्षा छोटा आहे पामर आहे चुकलो माकलो नको राग देवा लेकरू अजाण मी अजाण आहे अज्ञान आहे तूच हात द्यावा मी धडपडतो पुन्हा उठतो पुन्हा पडतो पुन्हा उठतो पुन्हा पडतो मला तू सावर चुकलो माकलो नको राग देवा लेकरू अजाण तूच हात द्यावा पडो देह माझा माझा देह या क्षणाला पडला पाहिजे पण कधी तुझे गुण गाता पडो देह माझा तुझे गुण गाता देवा त्या संतोष माऊलीचं फार मोठं भाग्य आहे की त्यांच्या मुखातून सतत नामस्मरण घडतं आणि सतत काय नामस्मरण घडावं कारण नाही क्षणाचा भरवसा चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता हरिविन आपल्याला दुसऱ्या श्वासाचा अधिकार नसतो आपण तो काही विकत घेतलेला नाही की मला आता पुढचा श्वास मला हक्कानं पाहिजे नाही मग जर पुढच्या श्वासावर आपला हक्क नाही तर आता जो प्राप्त श्वास आहे त्याच्यात तरी रामकृष्ण पडो देह माझा माझा देह पडला तरी चालेल तुझे नाव घेता
चुकलो माकलो नको राग देवा, लेकरू आजाण तुझं हाते द्यावा, पडो देह माझा तुझे गुण गाता, तुझ्या पायथ्याला विसावला माथा, माझा हा माथा तुझ्याच पायथ्याला विसावला पाहिजे. नको जीणं झालं. आता जर मला जीणं नको असेल, माझ्या हातून जर तुझं कार्य घडत नसेल, माझ्या मुखातून जर तुझं नामस्मरण घडत नसेल, माझ्या कानाला तुझं नाव ऐकायला येत नसेल, माझ्या डोळ्यानं तुला जर पाहणं होत नसेल, तर नको जीणं झालं, मिटू दे हे पानं. आता मी रामकृष्ण हरी लिहितोय, जर माझ्या हातून माझं रामकृष्ण हरी लिहिणं होत नसेल तर हे बंद करा. नको जीणं झालं, मिटू दे हे पानं, तुझं तूच देवा घेऊन जा दान, तुझं दान आहे तू घेऊन जा. चित्त लागले रे पैल तीर आता, तीराच्या पलीकडे लागलं पाहिजे चित्त, तीराच्या पलीकडे. नदीच्या अलीकडचा तीर आहे तो संसार आहे, आणि नदीच्या पलीकडचा तीर आहे तो परमार्थ आहे. मग माझं लक्ष आता संसार होत असतो, संसार हा होतच असतो, परमार्थ करावाच लागतो. परमार्थ आपोआप होत नाही. आज मी मेलो तिथं माझं नामस्मरण संपलं, तिथं माझं कार्य संपलं, पण संसार नाही संपला. आपल्या माघारी बायको जगणार, पोरगी जगणार, पोरगा जगणार, 2 तासाचा उपवास धरणार, तुम्हाला घास ठेवणार, पण पुन्हा त्यांचं जगणं चालू आहे. संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते, आणि परमार्थात वय वाढलं की किंमत वाढते. तुमच्या लग्नाला भले 10 वर्ष झाली असतील, किती वर्ष झाली? 10. पण परमार्थाला किती झाली? 11 झाली असेल, 12 झाली असेल. पण तुमचं जितकं परमार्थाचं वय वाढलं तिथं किंमत वाढणार. श्रीराम चाय ग्रहण कीजिए. चला केशवा माधवा मेरा प्रभु आया. पानी पीजिए और चाय पानी जी के हाथ से ग्रहण. बिल्कुल, मैंने पानी को हाथ भी नहीं लगाया, क्योंकि ये हमारा प्रभु आया है, ये हमारा पांडे जी है, बहुत प्यारा इंसान है, बहुत बहुत मतलब इनका शुद्ध भाव है. मैं ग्रहण करता हूँ चाय. जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम. विठ्ठला, केशवा, माधवा, पांडुरंगा, पंढरीनाथा, मला हे बघा किती प्रेमानं काय काय देतात. आपण आलो होतो ना त्या जय मल्हार. ए विठ्ठला, केशवा, माधवा, गाडी थांबवली, माता काय जय मल्हार शेवटी. माझ्या बाळा खूप छान. मी नावच विसरलो. दत्ता शिंदे, बंडगर, खूप छान. हे पण माऊली आले बरं का, हे आपल्या घरी येऊन गेले. पण आता हे तुम्ही बघितलं, मला मी होतं ना, बघितलं म्हणून गाडी लावली. हे माझ्या लेकरा, माझ्या बाळा रामकृष्ण अरे असं. हे बघा, संसारात मी हेच कमवलं. आज कुणाचा कोण, नात्यातला का गोत्यातला, पण ही ओळख आहे माऊलीची, ही सांप्रदायिक ओळख आहे. त्यामुळे त्यांनी बघितलं हे माऊली आहे, चला ठीक आहे, छान, रामकृष्ण खूप छान. काल का परवा दिवशी एकदा बघत होतं, गाडी फिरवली माघारी, गाडी फिरल्यानंतर परत मग ती जोरदार होती, म्हणतं नंतर भेटूया. पण आता जाता बघितलं तुम्ही दिसला मला. क्या बात आहे, रामकृष्ण. नाही प्रश्न नाही. मी 6 वाजता पण आलो होतो, पुन्हा गेलो, पुन्हा आलो. हाय आपलं चाललंय, आपलं काहीतरी असावं. रामकृष्ण हरी, विठ्ठला, केशवा, माधवा, पांडुरंगा, पंढरनाथा. आता ह्या शोभायला एक अभंग. हा झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना, ठाऊक नाही दोघा जना. कोणी दिले हात पाय, कोणा म्हणती बाप माय, कोणा म्हणती बाप माय. तुझी आई होती तान्ही, कोठे होता शोधित प्राणी, कोठे होता शोधित प्राणी. कोणी दिले हात पाय, कोणा म्हणती बाप माय, कोणा म्हणती बाप माय. तुझा बाप होता बाळ, कुठे होता कंठित काळ, कुठे होता कंठित काळ. याचा अर्थ सांगतो एका मिनिटात.